हा आवाज ऐकलात? खूप कुरकुरीत झाला आहे ना समोसा. नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर समोसा हा एक असा नाश्ता आहे जो बाहेरून कुरकुरीत खमंग आणि आतून मसालेदार बटाट्याची भाजी. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. खूप सोपी रेसिपी आहे, सोप्या पद्धतीने. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. एका ताटात 1 वाटी मैदा घेतला. तुम्ही मैद्याच्या ऐवजी इथे कपचाही वापर करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं. ओवा घातलेला आहे पाव चमचा. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यात तुपाचं मोहन घातलेलं आहे. 1 मोठा चमचा तुपाचं मोहन घातलं. तूप गरम न करता घातलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालेल. तर या पद्धतीने मूठ वळली गेली तर आपलं तुपाचं मोहन व्यवस्थित पडलेलं आहे, म्हणजे समोसा कुरकुरीत होणार हे 100% आहे. तर व्यवस्थित मळून घेऊयात हातानेच. यात थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊयात. मैद्याचे पीठ मऊ न मळता घट्ट मळा, त्यामुळे समोसा कुरकुरीत होतो. तर या पद्धतीने हे पीठ मळून घेऊयात. पीठ मळून तयार झालेलं आहे. यावर झाकण ठेवून 15 मिनटं हे समोसाचं पीठ मुरून देऊयात. आता कढई घेतलेली आहे. या कढईत मसाला तयार करून घेऊयात. 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. 5 ते 6 काळी मिरी घेतलेले आहेत. काळी मिरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्तही करू शकता. तर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं खमंग असं आणि याची पावडर करून घ्यायची. याच कढईत 1 मोठा चमचा तेल घातलं. आलं लसूण पेस्ट घातली 1 चमचा आणि आपण जी मसाल्यांची पावडर केलेली आहे ते घालायची. ते परतून घ्यायची व्यवस्थित. त्यातला कच्चेपणा निघून जाईपर्यंत ही पावडर परतून घ्यायची आहे. उकडलेले बटाटे घालायची. इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. स्मॅश करून घेतली. ती ही बटाटी परतून घ्यायची. इथे 1 वाटी उकडलेला मटार घेतलेला आहे. लाल तिखट घेतला आहे 1 चमचा. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता. चाट मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातली. चवीनुसार मीठ घालायचं आणि ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची. समोसाच्या आत भरली जाणारी भाजी तयार आहे. यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. भाजी तयार आहे. ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. भाजी थंड झाल्यावरच समोसामध्ये भरायची. तर इथे पीठ तयार झालेलं आहे मळून मुरून. इथे एक गोळा काढून घेऊयात. इथे गोळा घेतलेला आहे, तो लाटून घ्यायचा. पीठ न लावताच हा गोळा लाटून घ्यायचा आहे. तर याला पिठाचीही गरज नाही. हा गोळा अजिबात चिकटत नाही आहे. तर या पद्धतीने हा गोळा लाटून घेतला. जास्तही पातळ नाही, जास्तही जाड नाही, या पद्धतीनेच हे लाटून घेतलेलं आहे. याला सुरीच्या साहाय्याने मधून कट करून घेऊयात. तर हे बघा इथे कट करून घेतलेलं आहे. याच्या कडांना पाणी लावून घेऊयात, जेणेकरून आपल्या समोसात भाजी भरली की हा चिकटून जाईल. तर याचे 2 टोक पहिले जुळवून घ्यायचे आणि हा समोसा एका बाजूने बंद करून घ्यायचा भाजी भरण्यासाठी. तर या पद्धतीनेच याचा कोन तयार करून हा समोसा चिकटवून घ्यायचा आहे पाण्याच्या साहाय्याने. याचं जे खालचं टोक आहे तेही चिकटवून घेऊया, जेणेकरून त्यातून भाजी बाहेर पडू नये. यात 1 ते 2 चमचे भाजी भरून घेतली. कडांना पाणी लावून घेऊयात चिकटवण्यासाठी. तर इथे कडांना पाणी लावून झालेलं आहे. तेही आत दाबून चिकटून घेऊयात ही भाजी आणि हे समोसाचं वरचं सारण. तर या पद्धतीने हे पीठ बोटांच्या साहाय्याने दाबत हे कडा सगळ्या चिकटवून घेऊयात व्यवस्थित. झटपट कुरकुरीत असा समोसा या पद्धतीने तयार करून घेऊयात. तळून घेऊयात हे समोसे याच पद्धतीने. तेल तापलेलं आहे. एक एक करून यात मावेल तेवढा समोसा घालूयात. समोसा मंद आचेवरच तळून घ्या. जर जास्त गरम तेलात तळलं तर तो फुगतो पण कुरकुरीत होत नाही. त्यामुळे हा समोसा मंद आचेवरच तळून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं हलवून घ्यायचं, जेणेकरून समोसा सगळ्या बाजूने गुलाबी रंगाचा होईल. तर समोसा तळून झालेला आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. कुरकुरीत असा सोप्या पद्धतीने घरच्या घरी
समोसा तयार आहे. हा समोसा तुम्ही पार्टीसाठी किंवा घरच्या घरी घरच्यांना मुलांना पाहिजे असेल तर तुम्ही कधीही बनवू शकता. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवनवीन छान छान सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.